आज उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो। मी अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरण नगर अमरावती। विद्यार्थ्यांनो, आज आपण BA भाग 2 सत्र 4 मराठी साहित्य मराठी वाङ्मय या विषयाअंतर्गत आपण मागील काही तासांपासून आठवणींचे पक्षी हे दलित स्वकथन आपण पाहतो आहे। याचे आतापर्यंत आपण 8 वेगवेगळे भाग बघितले आहे आणि आजचं आपलं जे लेक्चर आहे 9व्या क्रमांकाचा जो या स्वकथनामधला भाग आहे, कंसाचं धाट। या 9व्या भागाकडे आपण आज आलो आहे आणि मागील 8 वेगवेगळे जे आपण पाठ अभ्यासले, या वेगवेगळ्या पाठामधून या स्वकथनाचा जो नायक आहे, ज्याच्या आयुष्याची ही हकीकत आहे, ज्याचा शिक्षणासाठीचा संघर्ष या स्वकथनामधून वर्णन केलेला आहे, तो प्रल्हाद किती कठीण परिस्थितीतून दिवस काढतो आहे याचं आपल्याला प्रत्यंतर येते आणि आपण त्या संघर्षाशी, त्याच्या सगळ्या अत्यंत घालमेल अशा आयुष्याशी एकरूप होतो, एकजीव होतो, आपल्याला हळहळ वाटते। अशा पद्धतीचं आयुष्य जगणारे कितीतरी तरुण महाराष्ट्रामध्ये, मराठी प्रांतामध्ये आजही आहेत, यापुढे सुद्धा राहतील। आपल्याला या स्वकथनामधून आपल्याला बोध भेटतो, आपल्याला एक विचार मिळतो। चल आता आपण बघूया सरळ 9व्या क्रमांकाचा जो भाग या पुस्तकाचा आहे, त्याचं शीर्षक आहे कंसाचं धाट। लेखकानं आपल्या बालपणामध्ये शिक्षण घेताना वेगवेगळे जे अनुभव त्यानं घेतलेले आहे, हे अनुभव अत्यंत स्पष्टपणे, कुठलाही संकोच न बाळगता त्यानं आपल्याला सांगितले आहे। स्वकथनाच्या माध्यमातून तो आपल्याशी स्पष्टपणे मोकळा झालेला आहे, व्यक्त झालेला आहे। स्वकथनाचं हे एक वैशिष्ट्य असते की लेखकाला वेगळं मोकळं व्हायचं असते, त्याला सांगून त्याच्या आयुष्याच्या अनुभवाचं एवढं गाठोडं त्याच्याजवळ असते की त्याला वाटते की हे कुणाला तर मला सांगितलं पाहिजे आणि तो ते सांगतो। जसा एखादा बडबड्या माणूस असतो आणि तो बडबड करत राहतो, ते त्याची गरज असते, त्याला मोकळं व्हायचं असते। आणि इथं प्रल्हाद सोनकांबळेला सुद्धा आपल्याशी बोलून या माध्यमातून मोकळं व्हायचं आहे। भरपूर अनुभवाचं गाठोडं या लेखकाजवळ आहे। कंसाचं धाट 9व्या क्रमांकाचा हा भाग आहे। 81 क्रमांकापर्यंत आपण आलो आहे। लेखकानं वर्णन केलं आहे की लेखक आता 4थी पास होऊन 5व्या वर्गाच्या शाळेसाठी तो हडोळती गावाकडे जातो आहे। रोज त्याचं जाणं येणं चालू आहे। त्याचं असं झालं म्हणते की एकदा मी चेहऱ्याहून हडोळतीला पायी जाऊन शाळा करीत असे आणि मग शाळेत जात असताना लेखकाच्या चेर गावाचे, ब्राह्मण समाजाचे, मराठा समाजाचे आणि यल्लम्मा नावाचा एक वेगळा वर्ग त्या तिकडे मराठवाड्याकडे आहे, त्या जातीतील काही मोरं आणि काही मारवाड्याची पुढं, असे वेगवेगळ्या जाती धर्माचे पोरांसोबत लेखकसुद्धा आपलं पाटीदप्तर घेऊन हडोळतीच्या शाळेत रोज जाणं येणं करत होता। मग आता हडोळतीच्या शाळेत जाणं येणं करत असताना हे जे जाणे येण्याचे जे अनुभव आहे ते या लेखकानं याच्यात वर्णन केलेलं आहे। आणि मग आमच्याकडे म्हणते हे जे काही मंडळी होती, काही गावातली कोळ्यांचे घरं होते आणि मग त्या कोळ्यांच्या घरांमध्ये जे मुलं होते, मी त्यांच्यासोबत थोडासा जास्त जात होतो म्हणते, त्यांना सोबत घेऊन। तर त्यामध्ये हे जे कोळ्याचे मुलं होते हे थोडेसे शाळेत जाताना वेगवेगळे प्रयोग करायचे, कधी ससे पकडायचे, कधी चित्र पकडायचे आणि मग ते त्यांना त्याच्यात इंटरेस्ट असायचा। आजही ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या ज्या गावात तरतूद नाही आहे, असे अनेक मुलं परगावाला शाळेत जात असतात। आता सायकलनं जात असतील, पूर्वी पायी जात होते आणि मग या पायी प्रवासामध्ये अनेक गमती व्हायच्या। लेखकाच्या सोबतचे हे जे 2 पोरं आहे, एक आहे बाबू आणि एक आहे दामू दत्ता, हे 2 कोळ्यांचे पोरं सोबत लेखकाच्या शाळेत येतात, पण ते शाळेत सरळ जात नाही, दिवसभर हुंदडत राहतात आणि याला सांगून ठेवते या प्रल्हाद लेखा, घरी सांगायचं नाही म्हणते भाऊ। आणि मग लेखकसुद्धा, प्रल्हादसुद्धा या मुलांसोबत यासाठी राहतो मित्रांनो की हे मुलं, यांच्याकडे डब्यामध्ये, त्यांच्या जेवणाच्या डब्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी असायच्या आणि लेखकाला त्या मिळायच्या। लेखकाजवळ स्वतःचा डबा नसायचा आणि मग हा जो कोणी कोळ्याचा बाबू आहे, हा जो कोणी कोळ्याचा दत्ता आहे, हे उन्हाळपणा करणारे पोरं जरी असले तरी ते सांगायचे की प्रल्हाद सांगू नको, पण या मोबदल्यात ते त्यांच्या डब्यातलं जेवायला द्यायचे। काय जेवायला द्यायचे? बाबू जर तसा म्हणा गरीब होता, पण तो बिचारा मदत करायचा, द्यायचा। शाळा बुडवतो हे सांगू नको असं दरडावून सांगायचा आणि मग कधी त्याच्या डब्यावरचं रोटी
मिरचू, तर कधी मोकळी डाळ, असं तो खायला द्यायचा. आणि म्हणते मी ते सगळं करायचो. दत्ता जरा हुशार होता पण चेंगट होता. असे हे 2 पोरांचं वर्णन यामध्ये येतं. मग लेखकाजवळ जो डब्बा नाही आहे, दुपारच्या वेळेची काही जेवणाची वेगळी अशी सोय लेखकाजवळ यासाठी नाही आहे की त्याच्याकडे खाण्याच्याच मोठे प्रॉब्लेम आहे. खाण्यासाठीच त्याच्या घरची सगळी मारामार चालू असते. मग कधी कधी काय व्हायचं म्हणते, एखाद दुसऱ्या दिवशी मी सोबत काही न्यायचो. तर ज्या बामण मास्तराकडे लोक हा जो प्रल्हाद आहे तो शेण काढायला जातो, त्या घरातली म्हातारी काहीतरी याला द्यायची की हे घे बा. तर ते घेतलेलं त्याच्याकडलं शिडं पाकं अन्न जेव्हा मी घरी घेऊन यायचो म्हणते, आणि हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेलो की माझ्या बहिणीचे लहान लहान लेकरं मी आणलेलं हे त्या ब्राह्मण मास्तरच्या घरचं जे काही असायचं शिडं पाकं ते खाऊन टाकायचे. लेखकाला डब्यावर न्यायला दुपारच्या वेळेला हडोडतीच्या शाळेत जाताना डबा शिल्लक राहायचा नाही. असं दारिद्र्य आणि उपासमारमध्ये त्याचं काय आयुष्य गेलं. सगळे ते दप्तर. आणि मग पुढचा पर्याय काय, मग आता एकीकडे कोळ्यांच्या पोरासोबत लेखक राहत होता, मग दुसरा पर्याय लेखकासोबत असा की हे जे मारवाड्याचे काही पोरं आहेत त्यामध्ये मारवाड्याचा एक बाबू असायचा, त्याचं नाव बाबू. त्याचं दप्तर लेखक खांद्यावर घेतो, काही वेळ चालत राहतो. तर कधी कधी बामणाचा जो काही प्रभू आहे त्याचं दप्तर लेखक खांद्यावर घेतो. तर कधी कधी यल्लमाचा भानू, ह्या तिघा मित्राचे दप्तर लेखक घेतो, दप्तर वाहतो त्याचं. का फुकट नाही खातो ते पोरं बिचारे. दुपारच्या वेळेला जेव्हा जेवतात तेव्हा डब्यातले ज्या काही रोटी बिटी असते ते याला देतात. आपण दुसऱ्याचं दिलेलं खातो म्हणून आपण त्याचे उपकार फेडले पाहिजे, म्हणून लेखक त्याचं दप्तर वाहतो. स्वाभिमानी आहे तो. तो जरी विवंचनेत आहे, उपासमारीमध्ये आहे, त्याच्या नशिबानं सगळे त्याच्या वाट्याला जे काही भोग दिले आहे, तरी त्यानं भिकाऱ्यासारखं कधी हात पसरले नाही. तो मोबदला म्हणून त्यांचे दप्तराचे ओझे वाहतो. आणि अशा पद्धतीने त्याचं ते हाडोडतीचं जाणं येणं सुरू असते. आणि मग कधी कधी ते हे जे मारवाड्याचं आणि हा बामणाचा आणि हा यल्लमाचा जो काही पोरगा आहे त्यांच्या डब्यावर काय काय असायचं, तर त्यांच्याकडे मस्तपैकी चपात्या असायच्या गव्हाच्या, आणि कधी कधी तूप आणि साखरेचं सुद्धा असं काहीतरी असायचं गोडधोड. असं सगळं कधी खायला भेटायचं नाही म्हणते, मी ते खायचो. लेखकाची जी उपासमार झाली आहे ती उपासमार त्यांना अत्यंत प्रामाणिकपणे वर्णन केलेली आहे. आणि मग ते दप्तराचं ओझं जरी असलं तरी मला ते ओझं वाटायचं नाही म्हणते, आणि मग ते चालायचं. मग पुढं खूप भूक लागायची म्हणते मला, आणि मग कधी कधी ते द्यायचे आणि मी घ्यायचो. असं व्हायचं नाही म्हणते मी. ते वारंवार रिक्वेस्ट करायचे की घे रे वापरलात. मग खूप आग्रह केला तरच मी त्यांच्याकडलं खात असे म्हणते. एरवी काही मी दिल्याबरोबर खात नसे. तर हेही त्याचं. मित्रांनो, या प्रल्हादची अत्यंत उपासमार झाली आहे हे असं अनेक प्रसंग होऊन आपल्या लक्षात येते. आपल्या हेही लक्षात येते की याची उपासमार होण्यासाठी हा एकटा जबाबदार नाही आहे, तर अख्खा समाज, तत्कालीन परिस्थिती जबाबदार आहे. आणि तो सांगतो की खूप वाईट दिवसातून मी पुढे गेलो. आणि मग पुढे कधी कधी मग म्हणते एखाद दिवशी डब्बा नेल्यानंतर ते मला ते लवकर खावंसं वाटायचं आणि मग मोकळा होऊन जात होतो. एक घटना ज्या शीर्षकाच्या अनुषंगाने घडली आहे ती घटना मग लेखकानं वर्णन केली आहे. तो म्हणतो की करता करता मग एक दिवस असाच उजाडला आणि खूप मला भूक लागली आणि मी एकटाच शाळेमध्ये चाललो होतो. आणि मग रस्त्याने जाताना शाळेतल्या त्या प्रवासामध्ये हडोडतीच्या रस्त्याने जाताना चेहऱ्यावरून शेतं लागायची. शेतात काही असायचं इकडे तिकडे. विशेषतः उस्मानाबाद आणि लातूर परिसरामध्ये ज्वारीचं पीक हे प्रचंड पॉप्युलर असं पीक आहे, लोकप्रिय असं पीक आहे. आता काय घडलं म्हणते एक दिवस की साऊबाई नावाच्या एका मालकाच्या त्या शेतामध्ये ज्वारीचे कणस आलेले, धामणी ज्वारी ज्याला म्हणतो आपण, ते असे धांडे वाढलेले होते. आणि मग त्या पिवळ्या धम्म त्या धांड्यांना कणस आले होते. दाणेदार असे कणस असायचे. तसं ते अर्धवट मोडलं की ते ऊसासारखं लागायचं. अर्ध्यातून जर त्याला मोडलं म्हणते तर ते ऊसाप्रमाणे त्याचा गोळवा असायचा आणि आम्ही ते कधी कधी खात होतो. आणि मग हे जे मोडलेलं कणीस आहे ते मग मी दप्तरात टाकून आणायचो म्हणते. तर असं प्रत्येक वेळा होत होतं. पण म्हणते मग एक दिवस काय झालं की मला माझ्यासोबत कोणी मित्र नव्हते आणि मला प्रचंड भूक लागली होती. आणि अशा वेळेस मग म्हणते लेखक मी गेलो म्हणते. एरवी मी जात नसायचो, मी कोणी दिलं तरच घ्यायचो, अन्यथा मी स्वतःहून काही कुठल्या शेतात गेलो नाही. पण भूक एवढी लागली म्हणते की मला त्या शेतात जाऊन ते धांडा त्यानं तो मोडला. आणि मग अर्थातच तिथं जे रखवाली करणारा जो गडी होता तो होता नागोराव पाटील. आणि मग बस त्यानं मोडलाच असा. तर लगेच कुठून तरी आवाज आला, असा आहे पोरा, अशा पद्धतीनं त्याला आवाज येतो तिकडून कुठून तरी. आणि लेखक मग घाबरतो. त्याला वाटते की अरे आपण एक तर पहिले तर खात नाही, पण आता एवढी भूक लागली, आता बिचारायला याला आपण दिसलो. मग काय,
त्याचं नाव असतं आवाज देणाऱ्याचं नागोराव पाटील, आणि तो पोलीस पाटील वगैरे असतो. पण त्याला माहीत असतं की गावातला हा जो पोरगा आहे प्रल्हाद, हा काही असा नेहमी चोऱ्या करणारा नाही आहे. तर ठीक आहे, पण त्यांना आवाज दिल्याबरोबर लेखकाच्या मात्र प्रतिक्रिया खूप हे असतात. त्याला वाटतं की अरे आपण उगाच पकडल्या गेलो. आणि मग तो म्हणतो की त्याचे ते वर्णन करते, तो पांढरे कपडे घातलेला आणि अत्यंत मोठा असा धिप्पाड असा नागोराव पाटील असतो. आणि मग त्याचं डोक्याला तेल लावलेलं असते आणि तो त्या पद्धतीनं दरडावतो लेखकाला. आणि मग एक वाक्य तो परत म्हणतो की एवढी बार घेर माय सजना, दुसरी बार मात्र असं करू नको पा. ठीक आहे म्हणते, आता तू ते धांडा मोडलाच आहे तर तू ते तेवढं घेऊन घे. लेखक तो मोडलेला जो ज्वारीचा धांडा आहे तो घेत नाही आणि लेखकाला शर्मिंदा वाटते. त्याला वाटतं की आपण आता पकडलो, आणि तो बिचारा खाली मान टाकते प्रल्हाद आणि तर चालत जाते. तो मोडलेला धांडाही घेत नाही. आणि मी म्हणते धाट न घेतलो की पुन्हा त्याच्याकडे बघितलो पण नाही, तसाच खाली मुंडी घालून फार मोठा गुन्हा घडल्याप्रमाणे शर्मिंदा होऊन मात्र म्हणते मी भीत गुपचूप त्या रस्त्यानं पुढे निघून गेलो. पहा मित्रांनो, काय त्याची हकीकत आहे. या कंसात धाट या शीर्षकामध्ये हा जो लेखक आहे हा अशा पद्धतीनं कितीतरी प्रसंगातून जातो, कितीतरी वेळा त्याच्यावर शर्मिंदा होण्याची वेळ येते. त्याला मजबूर असतो तो, ज्याला आपण म्हणतो. त्याच्या पोटातली भूक त्याला असं करायला बाध्य करते. एरवी तो चोऱ्या आणि लबाड्या करणारा पोरगा नाही आहे. तो दप्तर काय धरतो, त्या पोरांच्या चुगल्या चपाट्या घरी सांगत नाही, त्या बदल्यात त्याला काहीतरी मिळतं, आणि जे काही हे मुलं देतो त्यांचं ओझं तो वाहतो. असा त्याचा प्रामाणिकपणा आपल्याला प्रत्येक प्रसंगातून दिसतो. आणि हे त्याचं जे काही कष्ट आहे, हे त्याचं जे जगणं आहे, हे त्याच्या वयाच्या हिशोबाने त्याचं गणित जर केलं आपण तर त्याच्या किती कमी वयात तो एवढा प्रगल्भ अत्यंत चांगला विचार करतो आणि चांगलं जगण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या कष्टातून तो स्वाभिमान सोडत नाही, तो भिकारी म्हणून कधी हात पसरत नाही, तर त्या मोबदल्यात कष्ट करतो. हे असे अनेक दाखले या स्वकथनामध्ये लेखकाने दिलेला आहे. इथं आपला हा 9वा भाग संपलेला आहे. आठवणींचे पक्षी या स्वकथनामधला जो 10व्या क्रमांकाचा भाग आहे, या 10व्या क्रमांकाच्या भागाचं जे शीर्षक आहे ते आहे विधवा. आपल्यासाठी विद्यार्थ्यांना हा नवीन शब्द असेल, पण लेखकाने या विधवा काय या शब्दाची, या संकल्पनेची जी काही परिचय आहे, ही जी संकल्पना आहे विधवा किंवा हा जो शब्द आहे याचा डिटेल याचं सविस्तर आपल्यासमोर ठेवलेलं आहे. लेखक आपल्या आयुष्यातल्या सगळ्या चिरगावातल्या घडामोडींना, चिरगावातल्या सगळ्या वेगवेगळ्या कष्टप्रद अशा प्रवासाला आपल्यासमोर शब्दातून ठेवत होतो. आणि विधवा म्हणजे काय याचं वर्णन करताना प्रल्हाद सोनकांबळे आपल्याशी बोलतात. काय म्हणतात ते पहा, की गोष्ट सांगायची म्हणजे म्हणते मी जेव्हा चेरेवरून हाडोळतीला रोज जाणं येणं करत होतो तेव्हा म्हणते अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं मी करत होतो. माझी जी बहीण आहे अक्का, अक्का तिचं नाव आहे, तिचं नाव मुळामध्ये सकू आहे, तर तो तिच्या बहिणीला अक्का म्हणतो. जेव्हा केव्हा शाळेला सुट्टी असायची तेव्हा म्हणते मग मी माझ्या या बहिणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जात असे. माझ्या बहिणीवर जो काही बोजा येत होता म्हणते माझा, तो तिच्या एकट्यावर येत होता हे लक्षात होतं म्हणते मला. पण तिला थोडासा हातभार लावावा, तिच्या कामात आपण थोडंसं सहकार्य करावं, या मदतीच्या भूमिकेतून मी ती जे जे म्हणेन काम ते करत असे. मी स्वतःहून काही कामाचा शोधसुद्धा घेतला आहे म्हणून मी जरा अक्काचा भिवूनच राहतो. आता अक्काचा मध्ये अक्काचा स्वभावसुद्धा सांगतो की ही जी काही अक्का होती ती काही 2 प्रकारचा तिचा स्वभाव होता. एक तर ती खूप शिव्याशाप द्यायची याला, आणि मग तेवढं त्याला जीवसुद्धा लावायची. तर ती प्रेमळसुद्धा होती आणि खडूस होती असं म्हणू आपण 2 मिनिटासाठी. आणि एवढ्या घाण शिवा द्यायची म्हणजे ती मला, तर मग तिच्या त्या शिव्या तिने देऊ नये म्हणून मी कुठलं ना कुठलं काम शोधायचो. आणि मग काय झालं म्हणते, एक दिवस असंच पोटापाण्यासाठी सगळ्यांनाच कामं करावं लागते, पण मी सुद्धा असं अनेक कामं केली म्हणते. ती जरा अक्का स्वभावानं अर्काट होती आणि तेवढीच ती प्रेमळ पण होती. तिचे बोलणं ऐकून मला खूप काही वाईट वाटायचं आणि वाटायचं की उगाच बुवा आपण हिच्याकडे येऊन ओझ्यासारखं राहतो आहे. तिचा जो नवरा आहे धोंडीबा, तो काही फार तेवढा चांगला नव्हता. तो सुद्धा रिकामटेकडा होता. एखाद दुसऱ्या वेळेस तो काम करायचा. एरवी सगळं कुटुंबाचं ओझं या सकू नावाच्या या मोठ्या बहिणीकडे तिच्यावर येत असं सगळं कुटुंबाचा भार. आणि मग कधी हा जो कोणी दाजी आहे, हा दाजी म्हणजे हा धोंडीबा, हे मान्य करतो लेखक की आपला जो बहीण जावाई आहे तो जरी कोणतं काम करत नसला तर तो कधी आपल्याला सांभाळून घेतो बा. उलट तो धोंडीबा म्हणायचा तिच्या बहिणीला की कशाला त्याला बोलतेस आणि कशाला त्याला कामाला घेऊन जातेस वगैरे म्हणायचं. पण लेखक स्वतःच मात्र काम करायचा.
मग असं झालं काय म्हणते एकदा हा असा प्रकार झाला. पण या सगळ्या याच्यामध्ये लेखकानं हे कबूल केलं आहे की मी हडोळतीची जेव्हा 5व्या वर्गापासून 7व्या वर्गापर्यंत 3 वर्ष लेखक जाणं येणं करतो, त्या 3 वर्षामध्ये मला नाही आठवत म्हणते की मी एखाद्या दिवशी शाळेत गेलो नाही. रोज न चुकता लेखक शाळेत जातो, सुट्टीच्या दिवशी काम शोधतो, काय जे काम करता येईल गावातलं ते काम करतो प्रामाणिकपणे इमानीतवारे. आणि मग माझी बहीण मला मरमर करायची ते दिसायचं म्हणते. तसाच पण माझा पण स्वभाव तिच्या कष्ट करणाऱ्या स्वभावासारखाच झाला. आणि मग हर तऱ्हेचं काम ती करायची, मी सुद्धा तिच्यासोबत नेहमीच काम करायला जातो. एकदा ती म्हणते माझी बहीण गावातल्या रस्त्यावरचा जो माती आहे, गागरा ज्याला म्हणतो आपण मराठी भाषेत, वऱ्हाडी भाषेत, त्या बहीण कधी कधी म्हणते ते रस्त्यावरची माती झाडायला जायची आणि केर कचरा गोळा करून चाळणीनं गाळून तो कुंभार जो कोणी असायचा गावातला त्याच्याकडे ती नेऊन द्यायची. त्यालाच आम्ही विधवा म्हणतो. विधवा म्हणजे काय, शीर्षकातनी जो विधवा शब्द आहे त्याच्यामध्ये गावामधल्या, जेव्हा गावामध्ये रस्ते नव्हते चांगले तर रस्त्यावर माती असायची, ती पांढरी माती म्हणजे विधवा. आणि मग त्या मातीचं पुढे काय व्हायचं तर ती माती गाळून तिला गुलगुलीत करून ती कुंभाराकडे नेऊन द्यायची म्हणते. आणि कुंभार त्याचे वेगवेगळे वस्तू बनवायचा, कवेलू बनवायचा, तर कधी गाडगे मडके बनवायचा. कुंभाराच्या कामावर जात असे, त्याला आमच्याकडे विधवा म्हणतात. अर्थात या विधवात अनेक प्रकारची घाण असायची आणि मग ती सगळी घाण आम्ही त्या चाळणीतून गाळून केवळ माती त्याला नेऊन द्यायचो म्हणते. हे विधवा गोळा करण्याचं काम चालू असताना पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हातानं किंवा खराट्यानं जेव्हा ती माती जेव्हा झाडायचो म्हणते आम्ही, तेव्हा रस्त्यावर सगळीकडे धूळ उडायची आणि लोक आम्हाला बोलायचे. आणि मग लोकांना त्रास होऊ नये म्हणून मग शेवटी खराट्यानं ती माती न झाडता आम्ही हातानं ते जमा करत होतो. मग आता जेव्हा माती जमा करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा लोक याचे सोबती हा जेव्हा माती गोळा करायला जात असे हातानं तेव्हा चिडवायचे याला. पोरं असतात त्याच्या वयाची, त्याला काय काय या लेखकाच्या वाट्याला येते, याच्या वाट्याला पोरं हसतात, त्याची टर उडवतात, त्याची टिंगल करतात, पण तो काही फार त्याचा मनावर नाही येत. मी असं हे विधव्याचं काम करत असताना जे माझ्याबरोबर किंवा माझ्या मागे जे काही लहान पोरं होते ते हसायचे, चिडवायचे. काय परल्या रस्त्यावरची घाण फू गोळा करतोय, मला वाटायचं पण काय करणार, मी काही फार त्या मनावर लावून नसतं. कारण मला वाटायचं म्हणते की हे जे मी काही विधवा गोळा करायचं काम करतो आहे ते माझ्या पोटासाठी नव्हतं. त्याचं दुसरं कारण तो लेखक सांगतो. कारण माझे पोट तर होतेच, पण त्या घाण अशा मातीच्या फुपाट्यातून अनेक रंगारंगीची लोटकी चटकी मडकी तयार होत असे. आणि हा जो कोणी गावातला कुंभार आहे तुळशीराम, याच्या कलात्मक पद्धतीनं या मातीला आकार येतो असे. लेखकाने आपले हे काम घाण आहे आणि आपल्याला लोक हसतात म्हणून सोडून नाही दिलं. त्या कामाच्या पाठीमागची कलात्मकता तो तपासते. त्याला वाटते की मी हे जमा करतो माती, ही काही माती नाही आहे निवळ, तर हिच्यापासून कितीतरी चांगल्या पद्धतीच्या वस्तू तयार होत आहे. आणि ह्या वस्तू किती रंगीबिरंगी पद्धतीच्या, किती वेगवेगळ्या डिझाईनीच्या वस्तू बनतात. लेखकाला मातीपासून तयार करणाऱ्या या वेगवेगळ्या वस्तूवाला जो गडी आहे कुंभार तुळशीराम, त्याचं अप्रूप वाटते, त्याचं आश्चर्य वाटते. आणि जरी मला मुलं हसायची तर मी काही त्या हसण्याकडे गेलो नाही म्हणते आणि मला चांगलं वाटायचं म्हणते ते माती गोळा करताना. मग हाताना जेव्हा ते मी माती सावटायचो तर मला ते कधी कधी हे लागायचं, तर मग तरी म्हणते मी काही ते काम थांबवलं नाही. प्रत्येकाला तो म्हणतो की चटके मडके खापरं करून त्याला आगीतून तावून सलाकून प्रत्येकाला कसोटीवर उतरून तो ते मांडून ठेवत असे. आणि मग जो काही यायचा कोणी तर कधी वेगवेगळ्या पूजापाती करायला ते मडके घेऊन जायचा, कोणी पाणी पिण्यासाठी घेऊन जायचा, कोणी घरावरच्या खपरेल म्हणून त्या वस्तू घेऊन जायचा. धन्य तो तुळशीराम कुंभार म्हणते की ज्याच्या हातातून एवढा कलाकुसरीचं काम होत असे. आणि लेखकानं स्वतः हे मान्य केलं आहे की मला अत्यंत आनंद होता म्हणते या कामामध्ये. मग पुढं काय झालं, विधवा गोळा करण्यात केर कचरा दूर करायचा, ते गोळा करायची म्हणते पहिले माती, मग त्यातला काडी कचरा बाहेर काढायचा, भल्या मोठ्या चाळणीतून ते गाळायची माती. आणि मग एकदा ती अशी गुलगुलीत झाली की मग तुळशीराम कुंभाराकडे ते जमा करून द्यायची. तुळशीराम कुंभार त्यात पाणी टाकून त्याची बायको ते सगळं कालवायचे सगळे. आणि मग ती जी काही जिजाबाई नावाची त्याची बायको आहे कुंभाराची, ते सगळे तो तयार करायचा. मग खोड्यानं म्हणजे पावड्यानं त्याचे असे पेंड्या घ्यायचे आणि मग ते चाकावर तो सगळ्या त्या वस्तू बनवायचा. आणि मग म्हणते खूप ऊन असायचं, ते मग ते मडके जे भाजलेले असायचे त्या उन्हात ते मडके वाळत ठेवायचे. अशी सगळी ती कुंभाराची जी कला आहे
ती कलेचं जे वर्णन आहे लेखकाने इथे या पाठामध्ये केलेलं आहे. आणि मग ते तो जो आकार देणारी जी काही मडकी बिडकी आहे ते मग त्या भट्टीत टाकायचा, भट्टीला आग लावायचा, त्याच्यात गोवऱ्या वगैरे टाकायचा आणि मग ते 3 दिवसानंतर त्यातले सगळ्या वस्तू काढायचा, ते मांडून ठेवायचा, ते टणटण वाजायचं. असं सगळं ते वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. आणि हा असा प्रकार पाहून सारं काही पोटासाठी करणाऱ्याचे मन कसे होत असेल ते दुसऱ्याने ठरवावे म्हणते. आणि मग एवढं मात्र नक्की आहे म्हणते की मला मात्र ह्या कामामध्ये अत्यानंद वाटला आणि मी आनंदानं हे सगळं काम करायचो. लेखकानं विधवा या शीर्षकाअंतर्गत जे तुळशीराम कुंभाराचं वर्णन केलेलं आहे, त्याच्या कामाचं वर्णन केलेलं आहे, त्याच्या कलेचं वर्णन केलं आहे. सोबतच आपल्या अक्काचा स्वभाव कसा होता, ती कशी त्याला विधवा गोळा करायची, लेखकसुद्धा या कुंभाराच्या या विधवा गोळा करण्यात कसा मदत करायचा, हे या पाठातून आपल्याला प्रल्हाद सोनकांबळे यांनी सांगितलेलं आहे. प्र. सोनकांबळे लिखित या स्वकथनामध्ये जो 10व्या क्रमांकाचा पाठ आपण मागं पाहिला विधवा नावाचा, आता आपण 11व्या क्रमांकाचा जो या स्वकथनामधला भाग आहे तो त्याचं जे शीर्षक आहे ते आहे परीक्षा. आता आपल्याला वाटतं की काय नवीन आहे, तर ही जी काही मराठवाड्यातली जी काही भाषा आहे ती भाषेतूनच लेखकानं आपलं सगळं हे स्वकथन सांगितलेलं आहे. आणि म्हणून जसे शब्द आहे तसेच त्यानं ते वापरले आहे. परीक्षा ज्याला आपण परीक्षा म्हणतो. आता लेखकानं जे शीर्षक इथं समोर ठेवलेलं आहे या शीर्षकाच्या अनुषंगाने मागचा पुढचा भाग लेखक वारंवार घेतो, तो कधी कधी रिपीटसुद्धा होतो. आपल्याला लक्षात येते की कोणती कोणती गोष्ट त्याने याआधी सांगितलेली आहे, परत परत तो ती काही गोष्ट सांगतो. कारण त्याच्या सांगण्यात सहजता आहे. त्याला जसं जसं सुचलं तसं तसं तो सांगतो. ठरवून तो काही करत नाही. एक शीर्षक जेव्हा त्यानं घेतलेलं असते तेव्हा त्याला जसं जसं आठवते तसं तसं तो आपल्यासमोर ठेवतो. प्रल्हाद सोनकांबळे आणि हा 11व्या क्रमांकाचा या पुस्तकामधला या स्वकथनामधला भाग आहे परीक्षा, म्हणजे त्याला आपण परीक्षा म्हणूया. एकदा काय झालं म्हणते, मी असंच नेहमीप्रमाणे गावात फेरी घातली आणि मग मला कोणी काम जर दिलं तर मी सहज गावात फिरायचो म्हणते की कोणी काही काम देतं काय. आणि मग असंच एक दिवस काय झालं म्हणते, मराठा समाजाची एक बाई आहे गंगाबाई, आणि म्हणते तिनं मला आवाज दिला म्हणते इकडे. आणि मग तिनं मला एक काम दिलं. तिचा कान फुटला होता म्हणते आणि मग थोडासा तिचा आवाजातही गेंगेपणा होता. ती व्यंकट पाटलाच्या घरची म्हातारी होती आणि मग तिनं तो जो कोणी व्यंकट पाटील होता तो भारूड वगैरे म्हणायचा, म्हणून या म्हातारीचा माझा परिचय होता. काय म्हणते ती म्हातारी, अरे आमच्या वतलात कुत्रं मरून पडलं या, जरा काढून तर टाक र, देईन तुला अर्धी चतकोर भाकर. ते बुढी म्हणते की ते कुत्रं मेलेलं आहे म्हणते आमच्या आवारात, ते तू थोडंसं काढून बाहेर त्याला नेऊन टाकून दे आणि त्या मोबदल्यात मला तुला अर्धी चतकोर भाकर देईल. लेखक अशा पद्धतीनं गावगाड्यामध्ये कामं करतो आणि त्या मोबदल्यात त्याला काही जेव्हा खावायचं थोडंसं दिलं की तो आनंदी होतो. हे माहीत होतं की प्रल्हाद काम करतो. लेखक 4था वर्ग पास झालेला आहे आणि 7वीत तो सध्या आहे. 7व्या वर्गाचा आहे, म्हणजे 7 आणि 4 5 म्हणजे तो 11-12 वर्षाचा पोरगा आहे. अशा या 11-12 वर्षाच्या प्रल्हादला ही म्हातारी काम सांगते आणि हा लेखक बिलकुल त्याला वाटलं की अर्धी भाकर देते आहे, अर्धी भाकर जर ही म्हातारी आपल्याला देते, आता आपल्याला काय घाण काम असते. ते मेलेलं कुत्रं असतं सडलेलं, ते तो उचलून नेतो. पहिले तर जातो त्याचं शेपटी ओढतो, तर शेपटी तोडून येते. मग त्याला सांगतात की लोक याला बांध व्यवस्थित आणि मग घेऊन जा. घाण वास येत असतो. ते मेलेलं कुत्रं असते, ते उचलतो, तो ओढत ओढत नेतो तिकडे दूरवर, दोरी बांधतो त्याला आणि ओढत 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 गावाच्या पलीकडे ते घेऊन जातो. आणि जेव्हा तो रस्त्यानं ते नेत असतो तेव्हा अनेक त्या चिरगावातले लोक नाकाला हात लावत असतात. आणि हा बिचारा प्रल्हाद काही याच्याजवळ दुपट्टा नसते आणि काही चपला नसते पायात, आणि हे सगळं तो घेऊन जातो. आता हे त्याला माहीत आहे की हे अत्यंत घाण काम आहे. कशासाठी केलं प्रल्हादने हे सगळं? प्रल्हादने हे केवळ भुकेसाठी केलं की त्या मोबदल्यात त्याला अर्धी चतकोर भाकर मिळणार असते. आणि मग झालं म्हणते, गेलो म्हणते मी ते तिकडे दूरवर त्या एका नाल्यामध्ये त्याला नेऊन टाकून दिलं. तिथं मला मांग समाजाचा, मातंग समाजाचा गणू भेटला आणि मग त्याच्याशी मी बोललो. जाऊ दे ना म्हणते, हे इथंच टाकून देणं तो गणू म्हणते. तो ते कुत्रं तिकडे टाकून देतो आणि मग घरी वापस येतो. ज्या म्हातारीनं अर्ध्या भाकरीचा तुकडा देण्याबद्दल जी बोलली होती त्याच्यासाठी तो परत त्या घरी येतो. मराठ्याची समाजाची जी बाई असते. आणि आलो म्हणते वापस. तो काही हाताचा लागलेला वास जाईना. म्हातारीनं हातावर माझ्या पाणी टाकलं, मी ते हात धुतले, चूळ भरली म्हणजे थोडीशी.
लय नवसाचा आहे र असं ते म्हणायची. आणि मग गेली म्हणते ते घरात. आता ती बाई बराच वेळची घरात गेली, ती आली नाही, हा अंगणात उभा आहे. तिची सून आली आणि ती सून काही बाई याच्याशी बोलते. काय म्हणते ती पाय, तिचा हात चालेना, जबानही वर देईना. मग मी उभा राहिलो तर सून आली आणि म्हणाली, जा की र आता, मी म्हातारीकडलं लक्ष देत होतो. ती म्हणते, सून जा ना, अंत झाला ना म्हणते. आणि मग ज्या म्हातारीनं आपल्याशी व्यवहार केला की तुला अर्धी भाकरं देईन, मी थोडा थांबलो, म्हणालो, गंगाबाईनं मला बोलणं केलं या की अर्धी चतकोर देईन म्हणून. ते गंगाबाई नावच तिचं, म्हणून मी थांबलो म्हणते. मग सून डोळे वटाडीत कपाडाला आठ्या मारत बुडबुडत गेली, आणली एक चिवटी मधली अर्धी भाकर आणि दिली म्हणते माझ्याजवळ आणून. आणि काहीतरी ते बोलते सुद्धा तिला. काय म्हणते ते, की तुम्हाला म्हणते बरंच काही मिळतं तरी तुम्ही अशा पद्धतीनं चतकोर भाकरीसाठी शेवटी मागताच म्हणते. अशा पद्धतीनं ती बोलते काहीतरी. हा एक प्रसंग झाला. दुसरा प्रसंगामध्ये या परीक्षा शीर्षक आहे आणि एक दुसरा प्रसंग लेखकानं परत वर्णन केलेला आहे की लेखक काय करतो, गावामध्ये छोटं मोठं काम करत असतो. आणि असंच एक दिवस गावामधला जो शिक्षक आहे दत्ता मास्तरचं घर बांधणं चालू असते. आणि या दत्ता मास्तरच्या घर बांधताना जी काही माती असते, मातीचं घर बांधकाम चालू असते. माती कालवता कालवता लेखकसुद्धा त्या कामावर असतो. आणि सटवा मातंग जो समाजाचा गडी आहे गावातला, तो घर बांधताना त्याचं मदत लागते गावातल्या सगळ्या लोकांना. तो मातीचे पेंडांचे ते सगळे उभं करतो. लेखक त्याला मदत करतो त्या सटवा मांगाला ते पेंड देण्यासाठी मातीचे. आणि मग माती कालवता कालवता या लेखकाचं काही फार लक्ष नसतं. एक बाई येते तिकडून, लक्ष्मीबाई नावाची. त्या बाईनं ते मातीच्या तेवढ्यात ती येते, तिला बिचारा थोडंसं दिसत नाही. आणि लेखकाचा पाय तिच्या हाताला लागतो आणि तिला तर काही फार वाटत नाही, कारण का ती बिचारी मोठी असते. आणि लेखक काय आहे, लेखकाचं काय काम आहे गावात, लेखक कसा इमानदार आहे, लेखक कसा छोटा पोरगा आहे, तो कसा परदेशी आहे, हे सगळं गावातल्या लोकांना माहीत असते. पण ती थोडीशी उच्च समाजाची असल्यामुळे आणि हा लेखक अस्पृश्य समाजाचा असल्यामुळे तिच्या हातावर लेखकाचा पाय पडला हे गिरीधर जो शिक्षक असतो त्याच्या बायकोला दिसते. आणि ती बिचारी पुष्पाबाई बोंबलते. काय म्हणते ती, प्रल्हाद लागला म्हणून ते कल्ला करते की प्रल्हादाचा स्पर्श लक्ष्मीबाईला झाला, प्रल्हादाचा स्पर्श लक्ष्मीबाईला झाला, आता ही बाटली, अशा पद्धतीनं ती कल्ला करते. आणि ती बाई काही फार लावून नाही घेत लक्ष्मीबाई. तिला म्हणते जाऊ दे ना बिचारे, काय कल्ला करू राहिली. परंतु मग शेवटी म्हणते लेखक, ती बिचारी जाते पलीकडे, गावाच्या बाहेर एक विहीर असते, तिथं आंघोळ करून ती मोकळी होऊन जाते. पण लेखकाला त्या दिवशी थोडं वाईट असं वाटते की उगाच आपला दोष नाही आहे आणि आपण जाणून बुधून हे कामही केलं नाही आहे आणि उगाच आपण आता कसं आपलं. तर मग लेखक काय करतो, सोडून देतो ते काम आणि तिकडे थोडं दूर निघून जातो. हा दुसरा प्रसंग आहे ज्यामध्ये लेखकाची अस्पृश्यता गावात कशी असायची, अस्पृश्यांचा स्पर्श एखाद्या सवर्णीयांना झाला तर कशा पद्धतीनं कल्ला होत असे, हेही या प्रसंगातून आपल्या लक्षात येते. तिसरा एक प्रसंग आहे की गावामध्ये एक मुसलमान परिवार आहे, गौदरीन आणि रुकुद्दीन, शाबुद्दीन असे त्याचे नाव आहे. हे मुसलमान लोक आहे आणि हे यायचे काही छोटे मोठे कामं लेखक जेव्हा हडोडतीला जाणं येणं करत असे तेव्हा करायचा. त्याचे काही सोबती हडोडतीला होते, निरोप पोहोचवण्याचं काम वगैरे करायचं. लेखकाला जेव्हा तहान लागायची हडोडतीहून येताना तर लेखक हडोडती गावामधल्या त्या मुसलमानाच्या घरी पाणी वगैरे पित होता. मग त्या अर्थाने त्यांचं आणि यांचं नातं होतं. मग हे जे कोणी आहे या गावातले रुकुद्दीन यांनी एका सुनत्याच्या कार्यक्रमासाठी बाजूला एक बोळकं नावाचं गाव होतं, त्या बोळकं गावात त्यांचे काही नातेवाईक होते त्या मुसलमानांचे. आणि यांना गावामधून वाजंत्री काही मंडळी, मातंग समाजाचे व काही महार मंडळी असं लागायचं, चला रे बाबा बैलबंड्या घेऊन, सगळं वाजंत्री घेऊन. सुनत्याचा जो विधी असतो मुसलमानामधला, त्या सुनत्याच्या विधीसाठी लेखक आला, तो रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की चल म्हणते बा तू, याची लेखाची परीक्षा असते 7व्या वर्गाची, 2 दिवसावर आलेली. पण ठीक आहे, काही खायला भेटत असेल तर लेखक खायला भेटते म्हणून जातो त्या मुसलमानांच्या त्या सुनते विधीच्या कार्यक्रमामध्ये. आणि बैलबंडीवर हा बैल हाकलत असतो. आणि प्रसंग असा आहे, त्या बोळगा नावाच्या गावात ते सगळं वराड म्हणूया आपण, वराड म्हटल्यापेक्षा ते मंडळी जात असतात, रात्र झाली असते, याची लेखाची बोर्डाची परीक्षा असते दुसऱ्या दिवशी, पण हा काही 2 दिवसानंतर मग हा जातो. तिथं गेल्यानंतर गडबड अशी होते की गाव थोडं जवळच असते आणि उतार असतो असा. त्या उतारावर बैलगाडी घरंगडत जाऊ नये म्हणून तो म्हणते उतर रे बा खाली, तू त्या बैलाच्या बाजूला जाऊन उभा राहा. आणि मग तेवढ्यात ते बैल बुजाळतात आणि अख्खीच्या अख्खी बैलगाडी याच्या अंगावून जाते. आणि मग बैलगाडी अंगावर निघून गेल्यानंतर मग लेखकाला काही लागलं काय म्हणून ते मुसलमान त्याला
अरे बाबा तुला काही लागलं का पाहतात. तर अनेक लोक त्याला वाटतं चूचू करतात म्हणते मला ते पाहून. याच्या आधीसुद्धा लेखकाच्या अंगावर बैल नाचला होता हे आपण पाहिलेलं आहे. तो बैलगाडी त्याला काही होत नाही, मग ते बैल तो सोडतो गावाच्या पलीकडे, ते बैल नेऊन बांधतो, त्याला कळबा टाकतो, हा सुंत्याचा विधी होतो. आणि आता जेवायला मिळणार त्या बोळक्याच्या गावातील त्या मुसलमानांच्या त्या सुंद्याच्या विधीच्या कार्यक्रमात जेवायला मिळणार आपल्याला काहीतरी, म्हणून वाट पाहत असतात. जे काही खाणं असते त्या मुसलमानाचं ते काही यांना मिळत नाही, आणि मग जेवतात ते कोणत्या तरी टाटाबिटातनी. आणि मग जेव्हा ते मुसलमानाचं जे काही मांस मच्छीवाला खाणं आहे ते त्यांच्या वाट्याला येतं थोडंसं. आता लेखकानं पहिल्यांदा कबूल केलं होतं की मी काही असं खात नव्हतो, पण आता लेखक थोडा मोठा झालेला आहे, तो 7व्या वर्गात आहे. ते बोट्या वगैरे आणल्या म्हणते, मग माझ्या ताटात वाढल्या गेल्या, आणि मग ते कसं तरी मी ते खाल्ल्या. दुसऱ्या दिवशी काय झालं पहा, दुसरा दिवस निघाला तेव्हा एक महारोग झालेली बाई मातंग समाजाची, त्या ताटवाट्या ज्या आणल्या होत्या रात्री त्या मुसलमानाच्या घरच्या कार्यक्रमात, त्या महारोग झालेल्या मातंग समाजाच्या बाईच्या घरच्या ताटवाट्या होत्या. हे जेव्हा लेखकाला समजते की महाराणांना आणि मातंगांना जेवण देण्यासाठी त्या गावामधल्या लोकांनी महारोग झालेल्या एका मातंगबाई घरचे भांडे आणले होते, आणि त्याच्यात हे जे काही चिरगावचे हे मुसलमानांसोबत जे आलेले वाजंत्री होते मातंग, आणि काही हा महार समाजाचा हा प्रल्हाद, यांना त्या भांड्यांमध्ये त्या ताटांमध्ये जेवण दिलं गेलं होतं. हे जसं लेखकाला माहीत पडलं की या महारोग झालेल्या बाईच्या ताटात आपण रात्री जेवलो, तेव्हा त्याला कसं वाटायचं, आणि तो असं का त्याला मळकी आल्यासारखी झाली. आता कुठं काय करावं, जेवण तर रात्री गेलं होतं पोटात. मग तो काय करते, आता दुपारच्या जेवणासाठी म्हणते आपल्याला हे याच ताटात जेवण देतील. लेखक बाहेर जाते, गावाच्या पळसाचे पानं तोडते, त्याच्या पत्रावळ्या करते, आणि येऊन जेव्हा दुसरं जेवण असते दुपारचं तेव्हा ते त्या पत्रावळीत कसं तरी तो खाते, आणि त्याला आता नकोसं वाटते या गावात, उगाच आपण आलो असं वाटते, आणि तो मग ते निघून येते गावात. हा परीक्षा या शीर्षकामधला आणखी एक भाग त्याला तो जोडतो. आणि मग आलो म्हणते मग घरी वापस त्या बोळक्यावरून, आणि मग परीक्षा असते त्याची अहमदपूर गावला. तो हडोडती गावात 7व्या वर्गापर्यंत शिकतो. चेरपासून हडोडती 2-4 किलोमीटर, 5-6 किलोमीटर आहे. हडोडतीवरून अहमदपूर नावाचं आज लातूर तालुक्यातलं मोठं तालुक्याचं गाव आहे. लेखकाची 7व्या वर्गाची परीक्षा ही हडोडती शाळेत होत नाही. हडोडतीवरून अहमदपूरच्या शाळेत सेंटर असते परीक्षेचं, तिथं जाण्यासाठीची सगळी तयारीची चालू असते. लेखकाजवळ काहीच नसते, याचा धड लकाचा अभ्यास नसते झालेला. झाली म्हणते मग तयारी आमची. गेलो म्हणते चेऱ्याला 2 मिनटात. चेऱ्यातून त्याच दिवशी तसंच मी सरळ हडोडतीला गेलो, आणि हडोडतीतनी काही मित्र होते त्याच्या घरी गेलो. कोमट्याचा दासू आणि कोटगिरे त्याचं आडनाव असतं. या दासू त्याचा कट्टर दोस्त असतो हडोडतीचा. या दासूकडे तो जातो, त्याचे काही पुस्तकं वगैरे पुस्तक माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणते. देवाच्या नावावर आलो म्हणते मी हडोडतीला, आणि या पोरांना भेटलो, आणि मग यांनी माझी सोय केली. दुसऱ्या दिवशी आम्ही पिंगळे सरांच्या सोबत सगळेजण विद्यार्थी 7व्या वर्गाचे अहमदपूरच्या त्या शाळेमध्ये गेलो, जिथं आमचा 7व्या वर्गाचं सेंटर होतं म्हणते. लेखकाला परीक्षेला जाताना जे काही दौत आणि जे काही लागतं ते बोरू वगैरे, ते सुद्धा त्या कोटगिरी नावाच्या हडोडतीतल्या गावातल्या त्या दासूनं त्याला दिलेली असते. आणि मग घरातच त्याला झोपवते ते. दुसऱ्या दिवशी सगळेच्या सगळे निघतात म्हणते. नाही, लेखकाला ते जे कोळगिरी समाजाचे पोरं आहे ते अंदर झोपतात, आणि लेखकाला तिकडे बाहेर वरांड्यात झोपवायला लावतात. प्रसंग पा कसा आहे, त्याच्या वाट्याला काय आहे, तो अस्पृश्य आहे, तो हे त्याला माहीत आहे, समाजाला माहीत आहे. अस्पृश्य म्हणून त्याच्या वाट्याला मदत करणारे लोक पण आहे, आणि अस्पृश्यता पाळणारे सुद्धा लोक आपल्याला दिसतात. दिवस निघाला म्हणते, 7व्या वर्गाची परीक्षा होणार होती आज. झालं, मग सगळ्यांनी तयारी केली, आणि मग सगळे आम्ही निघालो म्हणजे परीक्षा देण्यासाठी अहमदपूरला. ते सगळे आले सोबत. कोण होते म्हणते, पिंगळे गुरुजी सोबत होते. वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये आपल्याला खूप बारीक बारीक प्रश्न विचारतात की 7व्या वर्गाची परीक्षा जेव्हा लेखकाची होते तर कुठं होते, हे पहिला प्रश्न. त्याचं सेंटर असते अहमदपूर. त्यांच्यासोबत कोणते शिक्षक असतात तर त्यांच्यासोबत पिंपडे, इथं पिंपडे म्हटलं आहे, पिंपडे गुरुजी त्यांच्यासोबत असतात. आणि मग सगळे पेपर होतात. सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं 2-3 दिवस परीक्षा असते म्हणून जेव्हा खावण्याचं साहित्य घेऊन गेलेलं असते सगळे पोरं. लेखकाजवळ काहीच नाही आहे, तो काय नेणार आहे बिचारा. तर मग जे मुलं असतात ते याला म्हणतात की सगळेजण एका खोलीत राहतात,
आणि प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं घरून काहीतरी आणलेलं असते स्वयंपाकाचं छोटं मोठं, सगळेजण करतात. लेखकाच्या वाट्याला काहीच नाही. जेव्हा जेवण्याची वेळ येते तेव्हा लेखक तिथून निघतो आणि कुठंच बाहेर इकडे तिकडे फिरतो. मग काही गावात त्या अहमदपूरमध्ये दुसरीकडे काही पोरं राहतात. मग ते ह्याला विचारतात, का रे प्रल्हाद जेवला काय? हा नाही हा पहिले हो म्हणते, पण त्या बाकीच्यांना माहीत असते मित्रांना की हा जेवला नाही, यानं काही आणलंच नाही तर हा काय जेवणार आहे. मग त्याला बोलावतात प्रल्हादला, आपल्याकडलं जे काही आहे ते त्याला देतात. त्यामध्ये ते देणाऱ्यामध्ये राजपाल आणि सुधाकर असे 2 खूप चांगले मित्र त्याला असतात. ते बिचारे त्याला मदत करतात. प्रल्हाद जेवण झालं का रे? तर मी उच्चारलो म्हणते हां झालं. तर तो म्हणाला खरंच का? सांगणार आहे, उगी उपाशी राहू नको. शेवटी जेवणास तयार झालो आणि मग दासूनं मला एवढं खायला दिलं की नको नको म्हणताना मी ते भरपूर भरपेट जेवलो. दासू कोटगिरे हा त्याचा मित्र आहे हडोळतीचा आणि हा त्याला पोटभर जीव देते. त्या दिवशी त्याच्या जेवणातली उरलेली अर्धी भाकर तो खिशात ठेवते. त्याला वाटते की आपल्याला हे उद्या खाता येईल. आणि मित्रांनो, त्या दिवशीचे सगळे पेपर होतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा वेळ येते तेव्हा तो ती भाकर कुठं खावा म्हणून या अहमदपूर गावाच्या तहसील कार्यालयाच्या मागे तो जातो सकाळीच. आणि तिथे संडासाच्या मागेची जागा असते, कोपऱ्यात बसून ते भाकरीचे तुकडे खातो की आपण कोणाला दिसलो नाही पाहिजे. लपून भाकरी खातो तो. त्याच्यावर ही वेळ काय येते, कारण का त्याचं वैयक्तिक काही नसते. त्यानं नाही कोणता डबा आणलेला असते, नाही त्यानं कोणता सीधा आडा आणलेला असते. आणि मग ते मित्राची दिलेली अर्धी रात्रीची भाकर तो तशी ठेवतो. दुसऱ्या दिवशी तो खातो आणि पेपरला जातो. आणि असं ते सगळं इतिहास आणि भूगोलचा दुसऱ्या दिवशी पेपर असतो. व शेवटी तहसील कचेरीच्या मागे जाऊन ते सगळं तो करतो. शेवटी देशमुखच्या घराकडे येतो आणि तिथे एका विहिरीवर बायका बिचारा धुणं पाणी करत होता. तिथं आणजोडीनं पाणी पितो आणि कसं तरी आपले परीक्षेला जातो. तो पेपर देतो. झाले म्हणते सगळे पेपर देऊन आणि मग सगळेजण आम्ही मोकळे झालो. गुरुजीनं सगळ्यांना सिनेमा दाखवण्याचं हे केलं, आश्वासन दिलं असते. आणि मग पैसे कलेक्ट केले म्हणते सगळ्यांकडून. माझ्याकडे पैसेच नव्हते म्हणते. मग तरी गुरुजीनं त्यांचे पैसे भरले असतील. तिकीट आहे 4 आणे, 25 पैसे तिकिटात सिनेमा पाहतो लेखक. त्या अहमदपूर गावात सगळे सोबती असतात. सिनेमा पाहण्याचा मला शौक नाही असं तो म्हणतो. त्यामुळे मला काही फार इंटरेस्ट नव्हता. पण सगळेच जण गेले आहे म्हणतो चला. मी गेलो म्हणते, समोरच्या सीटवर बसलो. काय आलं नाही मला माहीत नाही फार. आणि ते मी जेव्हा उठलो तर सगळेच पोरं मला उठवत होते. लेखकानं सिनेमा पाहिला नाही, त्याला झोप आली. तो झोपला आणि सिनेमाचं नाव होते 2 आंखे 12 हात नावाचा जुना सिनेमा लेखकानं त्या मुलांसोबत अहमदपूरच्या गावात 7व्या वर्गाच्या परीक्षेचे पेपर देताना सेंटरवर गेल्यानंतर पाहिला असतो. इथं हा परीक्षा नावाचा जो 11व्या क्रमांकाचा भाग आहे या स्वकथनामधला तो संपलेला आहे. 3 भाग याचे वेगवेगळे आहे. मेलेलं कुत्रं ओळख नेण्याचा प्रसंग, दुसरा लेखकाचा पाय त्या लक्ष्मीबाईच्या हाताला लागतो आणि तिथं अस्पृश्यतेचं थोडंसं त्याच्या वाट्याला काही येतं अनुभव. आणि पुढे मुसलमानासोबत जेवायला जाताना काही अस्पृश्यतेचे अनुभव त्याला येतात. आणि शेवटी या अहमदपूर गावामध्ये कशी त्याची उपासमार होते आणि तशातही तो कसा पेपर देतो. आणि असं ते सगळं संघर्षमय आयुष्य या प्रल्हादच्या वाट्याला येते आणि तो आपल्याशी अत्यंत मोकळेपणानं हे सगळं सांगतो. इथे हा 11वा जो भाग आहे तो आपला संपलेला आहे.